हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? किती वाजलेत आता एवढी आयडिया नाहीये, मे बी 11:30 वाजले असतील. आणि बऱ्याच जणांची खूप इच्छा होती की मी माझे डेली ब्लॉग्स, डेली रुटीन तुमच्या बरोबर शेअर करावं. आणि हे असतं माझं डेली रुटीन. मी अजूनही घरातच आहे. घरातली सगळी कामं उरकता उरकता 12 वाजतात आणि तिथून पुढे मला सलूनला जायचं असतं. भांडी घासून झालेली आहेत आणि जसं सगळ्यांना वाटत असतं की यार आम्ही रील बनवतो वगैरे, तर आम्ही घरातली कामं करतो की नाहीये, बट खरंच असं काही नाही. आम्ही फावल्या वेळात सोशल मीडियावर अपलोडेड असतो. घरातली कामं तर प्रत्येकालाच करावी लागतात आणि स्पेशली आम्ही लेडीज म्हटल्यावर आम्हाला सगळीकडेच लक्ष द्यावं लागतं. आणि बाय द वे हे माझं किचन आहे आणि माझं डेली रुटीन हे असं असतं. भांडी सगळी घासून झालेली आहेत आणि मी आता किचन क्लीन करते. आणि बाय द वे बाप्पाची विसर्जनाची तयारी कोणाकडे कुठकुठपर्यंत आली आहे नक्की कमेंट करून सांगा. माझं डेली रुटीन हे बघा, हे असं असतं. जेवण सगळं झालेलं आहे. आज स्पेशल डाळ भात भाजी चपाती आहे. भांडी वगैरे सगळी घासून चाललेली आहे आणि मी आज करते किचन क्लीन. तर गाईज असं असतं आमचं डेली रुटीन. लोकांना बघून असं वाटतं की यार आम्ही खूप फ्री असतो किंवा आमच्याकडे भरपूर वेळ असतो, पण खरंच असं काही नाहीये. आणि मला माझं घर स्वच्छ ठेवायला फार आवडतं आणि किचन क्लीन करते. आणि किचन क्लीन केल्यानंतर मी निघणार आहे लगेच सलूनला. किचन क्लीन करून झालेलं आहे, फायनल टचअप करतेय. तुम्हाला माझं घर कसं वाटलं नक्की सांगा. पूर्ण बघितलं नाही आहात पण नक्कीच ह्याच्यावर मी छोटासा ब्लॉग बनवेन, तर नक्की सांगा. आणि हे माझं डेली रुटीन. तर गाईज बाप्पाच्या विसर्जनाची तयारी कोणाकडे कुठकुठपर्यंत आली आहे नक्की कमेंट करून सांगा. हे आपलं असतं डेली रुटीन. आता माझं भांडी घासून झालेली आहेत. ऑलमोस्ट सगळी कामं माझी डन झालेली आहेत. माझं किचन सुद्धा क्लीन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि सगळ्यात मोठा टास्क काय असतो माहितीये तुम्हाला? ब्लॉग्स मध्ये व्हिडिओ काढणं. तो कॅमेरा सेट होणं म्हणजे सगळ्यात मोठा टास्क असतो. पण तरीही हरकत नाही, तुमच्या एवढा भरभरून प्रेम आणि प्रतिसाद येतो तीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर काय बोलू, आता माझा पहिलाच ब्लॉग आहे, तर भरपूर प्रेम द्या त्याला, भरपूर सपोर्ट करा. आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग्स बघायला असेच आवडणार असतील तर नक्की कमेंट करून सांगा. मी अजून असेच ब्लॉग घेऊन येईन. आणि बाय द वे आता किचन पूर्ण रेडी झालंय, तुम्हाला दिसतच असेल, बघू शकता. हे आहे आपलं छोटंसं घर, खूप छान आहे. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला काय काय आवडेल ब्लॉगमध्ये बघायला हेही नक्की सांगा. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन ब्लॉग्स क्रिएट करेन. तर गाईज बाय, टेक केअर, सी यू सून.